नमस्कार, मी हर्षदास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत गणपती स्पेशल असे रसमलाई मोदक। चला तर मस्त असे मोदक बनवायला सुरुवात करूया। 200 ग्राम पनीर घेतले, गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ता घेतलाय 1 चमचा, त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर घेतले, 1 चमचा आपलं तूप घेतलेला आहे, मिल्क पावडर घेतले अर्धा पेला, नंतर इथे 3 चमचे मी साखर घेतलेली आहे, वाटून घेतले मिक्सरवर पिठी साखर। सगळ्यात आधी आपण पनीर आहे ना ते आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। खिसून घेतला तरी चालेल, पण खिसला ना तर आपल्याला परतायला खूप वेळ लागतो, म्हणून आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। हे बघा आपण वाटून घेतलंय, मस्त असं बारीक झालं आहे बघा, पाहू शकता। कढईमध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊया। आता आपण वाटलेला पनीर आहे ते घालून घेऊया। पनीर अगदी आपल्याला स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे। अर्ध्या मिनिटातच आपण घेतलेली मिल्क पावडर ती घालून घेऊया याच्यामध्ये। त्याच्यानंतर पिठी साखर ते देखील घालून घेऊया आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसवर। गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे। तर गॅस आहे ना आपला तो स्लो टू मीडियमला ठेवायचा, अगदी फास्ट नाही करायचा आणि कंटिन्युअसली आपल्याला असं परतून घ्यायचं आहे, नाहीतर काय होणार याचा रंग आहे ना तो चेंज होणार। आणि आपल्याला जर साखर जास्त आवडत असेल ना तर तुम्ही आणखीन 1 चमचा वाढवला तरी चालेल, पण आपण मिल्क पावडर पण घातलेली आहे ना याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी साखर फक्त 3 चमचे घालते। हे बघा साखर आपल्या इथं मेल्ट होत चालले बघा, हे बघा पाहू शकता ना। हे बघा आपलं पनीर अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपल्याला कंटिन्युअसली आणि कुठेही गॅस आपल्याला मोठा नाही करायचा आहे, व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे पहा आपलं मिश्रण रेडी होत आलेलं आहे। आता थोडंसं घट्टसरपणा येत चाललं आहे त्याला, आणखीन आपल्याला 2 ते 3 मिनटं ना मीडियम गॅसवर व्यवस्थित आपला परतून घ्यायचं आहे। छान मिश्रण आहे पनीरचं, ते पॅन सोडायला लागलं आहे, पाहू शकता व्यवस्थित असं। आता मी काय करते, थोडंसं घेते पनीर आणि ना याचं एक गोळा करून बघूया गार झालं की। हे बघा अगदी व्यवस्थित असा गोळा तयार होतोय, अजिबात हाताला देखील चिकटत नाही आहे, छान असं। या स्टेजवर काय करते, वेलची पावडर घेतली ना ती घालून घेऊया। तुम्हाला जर रसमलाई एसेन्स घालायचं असेल तर तेही घालू शकता, पण आपल्याकडे नाही आहे, म्हणजे माझ्याकडे नाही आहे, मग रसमलाई एसेन्सच्या ऐवजी मी वेलची पावडर घालते। तुम्ही देखील वेलची पावडरच घातली तरी पण हरकत नाही। तर आपण मिनिटभर ना आपण परतून घेऊया आणखी। बघा आपलं रेडी झालेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि आपण ताटलीमध्ये काढून घेऊया, प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। आता गार झालं ना की आपण मोदक करून घेऊ। पंख्यावर ठेवते मी 5-10 मिनटं, म्हणजे गार होईल व्यवस्थित। आपलं मिश्रण व्यवस्थित गार झालं आहे। याच्यामध्ये आपण आता गुलाबाच्या पाकळ्या त्या घालून घेऊया। थोडेसे मी ठेवते, आपल्याला लावायला लागते सजावटीसाठी म्हणून। पिस्ता घेतलेला आहे तोही घालून घेऊया याच्यामध्ये, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊया आपण छान। इथे मी 1 नंबरची हे बघा मोदक पट्टी घेतलेली आहे 1 नंबरची, त्याला मी आता आपण काय करूया तूप लावून घेऊया अशी। ह्याच्यात तर आपण टाकलेलेच आहेत असे पिस्ताचे कापं, थोडी 1-2 टाकून घेऊया याच्यामध्ये, लय छान वाटतात जरा। 1-1 गुलाबाची पाकळी लावूया आपण, 1-2 जसे आपल्याला आवडतील तसे लावायचं। हे बघा मी लावून घेतले। आता आपण हे रसमलाईचं मिश्रण आहे ते लावून घेऊया, साच्यामध्ये घेऊया। असं टोकापासून भरायचं जरा, काही हा बाजूने बघा इकडे टोकापासून भरायचं।
आहे की नाही अगदी सोपी पद्धत मोदक बनवण्याची. रसमलाई मोदक अगदी घरच्या घरी. आपण ही पट्टी आहे ना ती बंद करूया. अशी जरा दाबून घ्यायची. मस्त असं दाबायचं, वरून असं प्रेस करायचं छान. बघा 3 सेकंड आणि मग ओपन करायचं. हे बघा आपले मस्त असे रसमलाई मोदक रेडी. एक एक काढून दाखवते. हे साईडचं असतं ना हे अलगद काढायचं छान असं. हे बघा आहे की नाही भारी. आणि अगदी सोपी रेसिपी आहे, 10 मिनटात होणारी. हे बघा मस्त असे आपले रसमलाई मोदक रेडी झालेले आहेत. एवढ्या साहित्यामध्ये 33 मोदक झालेत माझे. 1 नंबरचा साचा वापरला मी आणि बरोबर 33 मोदक झालेले आहेत. हे रसमलाई मोदक तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रसमलाई मोदक आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.